जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, की आता जो माणसांचं आधार नंबरवरून जशी ओळख पटवली जाते, जसे की आपल्याकडे आधार नंबरवरून आपली सर्व माहिती मिळते एका क्लिकवरती. तसंच आता जमिनीची सुद्धा एक भू आधार क्रमांक जमिनीला देण्यात येणार आहे तुमच्या. त्या नंबरवरून तुमच्या जमिनीची संपूर्ण डिटेल्स कळणार आहे मित्रांनो. तर त्यासंबंधीतच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे महसूल विभागाकडून. महसूल मंत्री बावनकुळे यांनी यासंबंधित महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. तर याच्यामध्ये आता जमिनी जे 1992 पासून जमिनीची आपल्या खरेदी विक्री झालेली आहे. त्याचसोबत वारसा हक्कानुसार काही हिस्से पडलेले आहेत. पण अशा जमिनींचे स्वतंत्र जे पोटहिस्से झालेले आहेत त्यांचे नकाशे आणि मोजणीसुद्धा झालेली नाही आहे. त्याच्यामुळं शासकीय कामामध्ये अडथळा येतो. तर अशा जमिनींची आता शासकीय स्तरावरून पोटहिस्स्यांची मोजणी करून प्रत्येक पोटहिस्स्याला आता स्वतंत्र भू आधार क्रमांक देण्यात येणार आहे. त्यासंबंधितच हा महसूल विभागाकडून एक महत्त्वपूर्ण आणि निर्णय एक परिवर्तनीय निर्णय म्हणायला हरकत नाही मित्रांनो. तसं बघायला गेलं तर 1992 पासून जवळपास 12,76,499 नवे पोटहिस्से तयार झालेले आहेत राज्यामध्ये. तर सॉरी 1992 पासून ते 2024 पर्यंत डिसेंबर खरेदी विक्री वारसा हक्क किंवा वाटणीमुळे जे तब्बल 2,72,76,499 नवे पोटहिस्से तयार झालेले आहेत. मात्र या सर्व पोटहिस्स्यांची प्रत्यक्ष मोजणी न झाल्याने सरकारी दप्तर जे असतात त्याच्यामध्ये नकाशा आणि 7/12 उतारा यांचे ताळमेळ लागत नव्हता. त्याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे आता ज्या 7/12 पोटहिस्से तयार झालेले आहेत त्यांचे स्वतंत्र मोजणी केली जाणार आहे आणि त्यांच्यासाठी भू आधार क्रमांक स्वतंत्र दिला जाणार आहे. त्यामुळं आता जसं आपल्या ओळख पटवण्यासाठी आधार नंबरवरून संपूर्ण जसं आपली डिटेल्स मिळते त्याचप्रमाणे आता एक फक्त भू आधार नंबर टाकलं की जमिनीची संपूर्ण ओळख तुम्हाला पटवली जाणार आहे. म्हणजे संपूर्ण माहिती मिळणार आहे तुम्हाला जमिनी संदर्भात. तर अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण आणि अतिशय कौतुकास्पद निर्णय घेण्यात आलेला आहे शासनाकडून. आणि याचबरोबर या बदलामुळे शेतकऱ्यांना फायदा असा होणार आहे की पीक विमा बँकाकडून कर्ज मिळवणे आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अतिशय सोपं आणि सुलभ होणार आहे. त्याच्यामध्ये आता जे अडचणी येत आहेत नकाशे नसल्यामुळं किंवा मोजणी व्यवस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा संबंधित शेजारच्या शेतकऱ्यांसोबत वादविवाद होत असतात ते सुद्धा बंद होणार आहे. तर हे भू आधार क्रमांक एक महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांच्या भविष्यामध्ये जीवनामध्ये प्रभाव टाकणारा ठरणार आहे हा निर्णय. तर अतिशय एक फायदेमंद शेतकऱ्यांना साबित होणार आहे हा निर्णय आणि अचूक डिजिटल माहिती सुद्धा उपलब्ध होणार आहे. तर अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे. नक्कीच भविष्यामध्ये शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.